आज दिनांक 9 ऑगस्ट 2026 रोजी सांगली जिल्हा काँग्रेस कमिटीच्या वतीने क्रांती दिनानिमित्त पदयात्रेचे तसेच क्रांती ज्योतीचे आयोजन करण्यात आले होते। सांगली येथील जुना स्टेशन चौक येथील राष्ट्रपिता महात्मा गांधी यांच्या स्मारकास अभिवादन करण्यात आले। या पदयात्रेचे नेतृत्व राजेश नाईक अध्यक्ष सांगली जिल्हा शहर काँग्रेस कमिटी तसेच विक्रम सावंत अध्यक्ष सांगली जिल्हा काँग्रेस कमिटी यांनी केले। पदयात्रेस सुरुवात झाली व स्टेशन चौकातील स्वतंत्र भारताचे पहिले पंतप्रधान पंडित नेहरू, स्वातंत्र्यवीर पद्मभूषण वसंतदादा पाटील, लोकनेते राजारामबापू पाटील यांच्या स्मारकास अभिवादन करून करण्यात आले। यानंतर ही पदयात्रा सांगली मेन रोड मार्गे अमराई चौक येथील स्वातंत्र्यवीर अण्णासाहेब पत्रावळे यांच्या स्मारकास अभिवादन केले। यावेळी इन्कलाब जिंदाबाद, वंदे मातरम, भारत माता की जय, स्वातंत्र्य युद्धामध्ये आहुती दिलेल्या स्वातंत्र्य सैनिकांचा जयघोष करण्यात आला। काँग्रेस कमिटीमधील स्वामी रामानंद यांच्या पुतळ्यास अभिवादन करण्यात आले। यानंतर ही पदयात्रा पुष्पराज चौक येथील शिक्षण महर्षी कर्मवीर भाऊराव पाटील तसेच साहित्यरत्न अण्णाभाऊ साठे, शिक्षण महर्षी गुलाबराव पाटील यांना अभिवादन करण्यात आले। पुढे ही पदयात्रा मार्गस्थ होऊन हुतात्मा स्मारक येथे पोहोचली। या ठिकाणी राष्ट्रगीत म्हणण्यात आले तसेच ज्येष्ठ स्वातंत्र्य सैनिकांचे जे वंशज आहेत त्यांच्या हस्ते या ठिकाणी झेंडावंदन देखील करण्यात आले। यावेळी सांगली शहर जिल्हाध्यक्ष राजेश नाईक यांच्या हस्ते ॲडव्होकेट अजित सूर्यवंशी, अनिल माने, रघुनाथ नार्वेकर, अशोक मालवणकर, अशोक पोरे, स्नेहल गोंडाजे, त्याचप्रमाणे महावीर बुटाले उपस्थित असलेल्या सर्वांना शाल व श्रीफळ देऊन त्यांचा पुरस्कार करण्यात आला। यावेळी या क्रांती दिनाच्या निमित्ताने काँग्रेस पक्षाचे पदाधिकारी व कार्यकर्ते या ठिकाणी उपस्थित होते। सांगली जिल्हा काँग्रेस सेवा दलाचे जिल्हाध्यक्ष अजित ढोले, स्वातंत्र्य सैनिक वारसदार रघुनाथ नार्वेकर, प्रकाश जगताप, नंदकुमार शेळके, सुभाष तात्या खोत, सिकंदर जमादार सर, अमित पारेकर, आशिष कोरी, राजेंद्र कांबळे, मारुती देवकर, अनिल मोहिते, महेश भंडारे, शरण सरोदे, गुलाबराव भोसले, अरुण पलसुले, मौलाली वंटमोरे, शमशाद नायकवडी, जन्नत नायकवडी, करुणा सॅमसन, सांगली शहर जिल्हाध्यक्ष मीना शिंदे, कांचन खंदारे, विठ्ठल काळे, सुरेश गायकवाड, देवभूषण पाटील, डी.पी. बनसोडे, अरुण गवंडी, शैलेंद्र पिराळे आदी कार्यकर्ते या ठिकाणी उपस्थित होते। छोडो हा नारा या निमित्तानं देण्यात आला आणि जे काही आज आपण स्वातंत्र्य भोगतोय त्यावेळेच्या सगळ्या स्वातंत्र्य सैनिकांनी या ठिकाणी आपलं हुतात्म्य पत्करून या स्वातंत्र्य मिळवून दिलेलं आहे भारताला। अशा सगळ्या हुतात्म्यांना या निमित्तानं मी मनापासून श्रद्धांजली वाहतो। क्रांती दिनानिमित्त ज्या आपल्या भारताचे स्वतंत्र सैनिक आणि चले जाओ नारा दिला ते आज काँग्रेस पक्षाच्या वतीनं आम्ही आज साजरा करतो इथं। आणि 9 ऑगस्ट क्रांती दिन ज्यांनी आम्हाला हुतात्मा पत्करून जे देश स्वातंत्र्य केला त्या हुतात्म्याला आम्ही त्यांचं आभार मानण्यासाठी इथं आलो आहोत आणि त्यांना 2 मिनटं हे करून त्यांचे हे करतो। हा 9 ऑगस्ट आमच्या भारताच्या हिताचा फार मोठा दिवस आहे, कारण ह्या दिवशी क्विट इंडिया चले जाओ हे जे महात्मा गांधी आणि बाकीच्या सर्व काँग्रेस पक्षाच्या कार्यकर्त्यांनी स्वातंत्र्य सैनिकांनी त्यावेळेला नाला दिला, त्यामुळे देश स्वतंत्र झाला आणि आज आम्ही त्याची आठवण सांगली प्रहार न्यूज करिता मुख्य संपादिका नीता पाटील।